नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। आज दिनांक 23/2/2025 आज झालेला आहे श्रेया परीक्षा। यामधील आपण वर्ग पहिला, दुसरा आणि हा वर्ग तिसरा म्हणजेच आपण या अगोदर पहिली, दुसरी या दोन्ही वर्गामधील श्रेया परीक्षेचे संभाव्य उत्तरसूची आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। आता आपण इयत्ता तिसरी मधील सर्वच प्रश्नाची संभाव्य उत्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलला असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल। चला तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जाहिरात वाचा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या। या ठिकाणी आपल्याला ही जाहिरात वाचायची आणि या खाली जे विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत। तर पहा, ही जाहिरात आहे या ठिकाणी आणि ही वाचल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पहिलाच प्रश्न विचारलेला आहे, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचा कालावधी किती आहे। पहा, या ठिकाणी कालावधी आपल्याला दिसतोय 21 एप्रिल ते 30 मे, म्हणजेच पहा 21 एप्रिल महिना 30 चा असतो, म्हणजे हे 10 आणि हे 30, म्हणजेच या ठिकाणी उत्तर आपलं असणार आहे 40 दिवस, 40 दिवस, ऑप्शन क्रमांक 2। ठीक आहे, चला पुढील प्रश्न आहे, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा किती वर्षाच्या मुलींना प्रवेश घेता येतो। तर पहा, या ठिकाणी दिलेला आहे 6 वर्ष ते 15 वर्षाचे जे वयोगटातील मुलं आहेत त्यांना याच्यामध्ये प्रवेश घेता येतो। ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते। ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे कोणते वैशिष्ट्य नाही। तर याचं उत्तर येतील ऑप्शन क्रमांक 2, हिंदी भाषेचा सराव। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। 4 नंबरचा प्रश्न आहे, तर पहा इथे विचारलेलं आहे, खालील पर्यायातील नाम ओळखायचे आपल्याला। तर त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न 5वा, खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी शोधायची। तर बघा, ऍक्टर अभिनेत्री दिले, ही चुकीची जोडी, इथं अभिनेता पाहिजे होता। 6 नंबरचा प्रश्न, आकाशात डॅश डॅश ढग जमू लागले। तर आकाशातील ढग काळे, हे उत्तर या ठिकाणी विशेषण येणार आहे। ठीक आहे, 7 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया। 7 नंबरच्या प्रश्नामध्ये दिले, खालीलपैकी भूतकाळी वाक्य शोधा। पहा, भूतकाळी वाक्य, त्याला झोप लागली। ठीक आहे, हे उत्तर असणार आहे याचं। दुधात साखर पडणे, वाक्यप्रचाराचा अर्थ या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे। तर पहा, दुधात साखर पडणे म्हणजे अधिक चांगले होणे। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे। खालीलपैकी पत्रलेखनातील चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची। पहा, विवी म्हणजे विनंती विशेष, बरोबर आहे। ताजा कलम म्हणजे इथं ताक पाहिजे होते, तर मग केले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। 10 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। पहा, या ठिकाणी नाथ संत हीच या ठिकाणी पहिली जोडी चुकीची आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 11, पहा या ठिकाणी 11 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले, खालीलपैकी घरदर्शक शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे। तर घरदर्शक कोणता चुकीचा आहे हे ओळखायचे। तर पहा, या ठिकाणी गुरांचा गोठा, घुबडाची ढोली, चिमणीचे घरटे, बरोबर आहे, घोडा पिंजरा, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल। या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 12वा, खालील समोरील आकृतीमधील मन शोधा आणि त्याच्यातील 5वे अक्षर कोणते आहे ते शोधायचे। बघा, याच्यामध्ये मन कोणते आहे, तर ती आहे झाकली मूठ 1.25 लाखाची। तर यामधील 5वे अक्षर आपल्याला कोणतं येईल, तर 5 नंबरला ट येईल। काय येईल, ट। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे।
पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा प्रश्न क्रमांक 13 मध्ये दिलेले खालीलपैकी एकवचनी व अनेकवचनी त्यांची चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. पहा रेड्या रेड्या, रेडा रेड्या हे चुकीची जोडी आहे, ऑप्शन क्रमांक 2. खालीलपैकी बरोबर जोडी या ठिकाणी शोधायची आहे. तर पहा या ठिकाणी दिलेले आहे, तर पहा याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 3 हे असणारे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे येऊया. खालीलपैकी स्त्रीलिंगी व पुल्लिंगी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला शोधायची. पहा उंट उंटीन दिले, ही चुकीची जोडी, उंट सांडणी पाहिजे या ठिकाणी. 16 नंबरचा प्रश्न. खालील वाक्यातील कंसात शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणत्या पर्यायात आहे? कपिल नेहमी घरात बसून राहतो, म्हणजेच काय, घर कोंबडा येते याचं उत्तर. काय, घर कोंबडा. प्रश्न क्रमांक 17. या ठिकाणी 17 मध्ये खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी परत आपल्याला शोधायची. पहा इथे दिले म्हैस रेडकू, म्हणजेच हे पिल्लूदर्शक नाव दिलेली या ठिकाणी. तर वाघाचा छावा म्हणजे ही चुकीची जोडी आहे. खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय शोधा. या ठिकाणी जोड शब्द नसलेला पर्याय शोधायचा आहे. वृक्ष पाणी या ठिकाणी हे चुकीची जोडी आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 19 ते 21 या ठिकाणी परिच्छेद आलेला आहे. परिच्छेद सोडवताना आपल्याला तिन्ही प्रश्न अगोदर सर्व प्रश्न वाचून घ्यावे लागतात, त्यानंतरच आपल्याला याचं उत्तर काढता येऊ शकते. ठीक, चला तर आपण पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी म्हणजे 19 नंबरचा प्रश्न आहे परिच्छेदाचा. ते 19, 20 आणि 21 हे परिच्छेदावरील प्रश्न. तर 14 नोव्हेंबर हा डॅश डॅश यांचा जन्मदिवस. जर आपल्याला 14 नोव्हेंबर कोणाचा जन्मदिवस हे माहीत असेल त्याचं डायरेक्ट उत्तर येऊन जाते, पण जर माहीत नसेल तर पुढे जायचं. तर पहा याचं उत्तर आहे पंडित नेहरू. त्यांचा जन्म डॅश डॅश दिन म्हणून साजरा करतात, बालदिन. त्यांना लहान मुले व गुलाबाची फुले आवडतात. या ठिकाणी परिच्छेदाची 3 उत्तर असणार आहेत. पुढील प्रश्न आहे 22 नंबरचा. तर पहा इथे दिले खालील वाक्यात वर्तमान काळातील वाक्य शोधायचे आपल्याला. तर या ठिकाणी राजू फळ्यावरील चित्र काढतो, त्या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन येईल. 23 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया. तर पहा 23 नंबरचा प्रश्न आहे, जसे बैलाची डरकाळी तसे कोल्याची कोलेकुई असते. काय असते? कोलेकुई. ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडायची आपल्याला. पहा या ठिकाणी जय उदय ही चुकीची जोडी असेल, ऑप्शन क्रमांक 1. खालील पर्यायात अनेक वचनी शब्द शोधा. अनेक वचनी शब्द कोणता आहे शोधायचे. वह्या. ठीक आहे, 9010 ही संख्या अंकात कशी लिहितात? 9010 संख्या अंकात लिहितात. 4 नंबरचे ऑप्शन या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं. या ठिकाणी गणित चालू झालेले. आता पुढील प्रश्नाकडे येऊया. तर 4728 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 4728 ऑप्शन क्रमांक 1 मध्येच उत्तर पाहायला मिळते आपल्याला. प्रश्न क्रमांक 28. या ठिकाणी 28 मध्ये दिले 8000 अधिक 700, 8000 अधिक 700 अधिक दशक. तर या सगळ्याची इथं 8700 दशक म्हणजे 10 म्हणजे 8710 हे उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. या संख्येतील हजार व शतक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक. हजार स्थानी आहे 8 म्हणजे 8000 याची स्थानिक किंमत होईल. शतक स्थानी आहेत 7 म्हणून 700. त्यांची जर वजाबाकी करून घेतली आपण तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा प्रश्न क्रमांक 30. या ठिकाणी दिले 3, 9 आणि 7 यातील प्रत्येक अंक फक्त एकदाच घेऊन तयार होणाऱ्या मोठ्या
संख्येतील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत विचारली आहे. त्यापैकी मोठ्या संख्या करायची म्हणजे काय होईल 9, 7 आणि 3. आता पहा इथे विचारले दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानी 7 आले त्याची स्थानिक किंमत असते 70. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. पहा तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासहित सांगितला जात आहे. नीट लक्ष घ्या. एक एक प्रश्न चेक करा आणि तुम्हाला किती स्कोर येतो तो कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. पहा समोरील आकृती कोणत्या त्रिकोणाची आहे असं विचारले या ठिकाणी. पहा या ठिकाणी आकृत्याचं जर नीट निरीक्षण आपण केलं तर समोरची जी आकृती आहे ती आपल्याला विषमभुज दिसते. ती दिसते विषमभुज म्हणजे एकही बाजू या ठिकाणी सारखी नाही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. 32 मध्ये आपल्याला दिलेले 1 ते 20 च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज करायची आपल्याला. तर 1 ते 20 यांच्या दरम्यानच्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 यांची सगळ्यांची जर बेरीज केली आपण ती येते ऑप्शन क्रमांक 2. किती येणार आहे? क्रमांक 2 येणार आहे. ठीक आहे. पहा पुढील प्रश्न आहे पॉईंटची बेरीज आहे. बेरीज जर केली आपण तर 7.55 या दोघांची बेरीज केली ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल. पुढील प्रश्न आहे 34 नंबरचा. पहा याच्यामध्ये विचारले 35 मुलांना प्रत्येकी 65 फीस भरली तर एकूण किती रुपये जमा होतील? 35 गुणिले 65 सगळं केलं तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 35. तर 35 मध्ये सांगितले आपल्याला खालीलपैकी संयुक्त संख्यांचा गट निवडायचा आपल्याला. हा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये संयुक्त संख्या पाहायला मिळत आहेत. चला या ठिकाणी बॉक्सच्या जागेवर ही 3 अंकी संख्या असून बॉक्स दिलेला आहे त्याच्या जागी कोणता अंक ठेवला तर ती सर्वात लहान 3 अंकी म्हणेल. 0 ठेवला तर ही 2च अंकी म्हणते. शून्यापेक्षा मोठा कोण या ठिकाणी 5. याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2. 9000 बरोबर किती दशक? तर 9000 दशक म्हणजे याला कितीने 10 ने भाग द्यायचा तरी दशक. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. काकासाहेबाच्या शेतात 250 आंब्याची झाडं, 175 वडाची, 25 पिंपळाची झाडे आहेत. त्यांच्या शेतात एकूण झाडे किती? तिघांची काय करायची या ठिकाणी बेरीज करायची. ती येते 850. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 39 आहे. 39 प्रश्नामध्ये विचारले सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार किती वेळा येतो? 1 जानेवारीचा वार किती वेळा येतो? 53 वेळा येत असतो. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 40. त्यामध्ये दिलेले खालीलपैकी मूळ संख्या कोणती नाही म्हणते? काय नाही? मूळ संख्या कोणती नाही? ऑप्शन क्रमांक 3 ही मूळ संख्या या ठिकाणी. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाठ असायला हव्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41 कडे वळूया. 41 मध्ये दिलेले 5000 अधिक 25 शतक. या ठिकाणी असे 5000 लिहायचे आपण. 25 शतक म्हणजे त्याला 100 ने गुणायचं आणि 10 दशक. 10 दशक म्हणजेच या सगळ्यांची काय करायची आपण बेरीज करायची. तर या सगळ्यांची जर बेरीज केली तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हावर. पहा या ठिकाणी हे असतात 6 आणि हे असतात 9. 6 आणि 9 15 होतात. 15 मधून 7 गेले तर ते होतात 8. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळत आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर सर्वात अगोदर कोणती संख्या येईल? उतरत्या क्रमाने जर लावल्या सर्वात अगोदर कोणती संख्या येणार आहे? मोठी. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 44. 44 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? त्याचं उत्तर आहे 180.
या ठिकाणी बेरीज दिलेली 600 आणि 1300 1340. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. कोणत्या संख्येतून 479 वजा केल्यास 992 उरेल? या ठिकाणी या दोघांची जर आपण बेरीज जरी केली तर याचं उत्तर आपल्याला येऊन जाईल. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न परत रोमन संख्या चिन्हावरच आलेला आहे. पहा या ठिकाणी दिलेले 10 आणि 5 15, 15 भागिले 3 होईल, 15 भागिले 3 5 15, 5 उत्तर येईल. क्रमांक 2 याचा अगदी उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. पहा या ठिकाणी सांगितलेले आपल्याला हा कंस दिलाय सोडवायचं. हे 600 येईल, हे 200 येईल, हे 700 येईल. पहा यांची जर बेरीज केली आपण 600 या ठिकाणी 700 आणि 200. ठीक आहे. 5 6 12 13 14 15 किती येईल? 1500. 1500 म्हणजे किती असतात? तर या ठिकाणी आपल्याला ते लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. 1500 म्हणजे 15 शतक. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 49. 900 रुपयामध्ये 20 रुपयाच्या किती नोटा येतील? या ठिकाणी 900 भागिले 20 करावं लागेल. कॅन्सल 45. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पहा खालील दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने जर लावल्या पहा या ठिकाणी सर्वात अगोदर ही येईल, 2 नंबरला ही, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी दिले समोरील आकृतीची परिमिती म्हणजे या सर्व बाजूंची काय करायची? बेरीज येईल 12.3. ठीक आहे. तुम्ही ती बेरीज करून पहा. पुढील प्रश्नाकडे येऊया. 52 नंबरचा प्रश्न. काय एका समभुज त्रिकोणाची बाजू 7 सेमी आहे तर त्या आकृतीची परिमिती देईल. तर समभुज त्रिकोण म्हणजे सर्व बाजू सारख्या असलेला, त्याला किती गुणायचं? 3 ने. 7 त्रिक 21. क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 52 झालाय 53. ठीक आहे. पहा या ठिकाणी 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21. अधिक 21 इकडे गेल्या वजा होतात म्हणजे 30 2 21 गेले 9 राहतील. क्रमांक 4 उत्तर येईल 53. पुढील प्रश्नाकडे वळूया. 7000 मध्ये कोणती संख्या मिळवली तर 8,500 होतात? पहा 7000 आहे, x मिळवल्या 8,500 होतात म्हणजे किती मिळवतील? 1,500. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. या तिघांची जर बेरीज केली तर ती किती येईल? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल याचं 55. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 56. तर 56 मध्ये सांगितले 200 रुपयाच्या नोटामधून 20 रुपयाचे एक पुस्तक, 15 रुपयाचे एक पेन, 25 रुपयाचा पॅड विकत घेतला तर किती रुपये उरतील? पहा हे 20 या सर्वांची बेरीज करायची. 60 येईल तर हे 200 मधून 60 काय करायचे? वजा करायचे. उत्तर येईल 140. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 57. तर पहा या ठिकाणी दिले विनिता दरमहा 2,500 रुपये भरून 6 महिन्यात टीव्ही खरेदी करते. पहा 2,500 गुणिले 6 करायचं तर टीव्हीची किंमत किती? तर या ठिकाणी या दोघांचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. पहा हे 2 शून्य कडीला ठेवले आणि 25 = 150. ठीक आहे. ज्या संख्येने भागतो त्या संख्येला डॅश म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 येईल याचं उत्तर. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 59. या ठिकाणी भागाकार करायचा आहे. बऱ्याच जणांचा हा भागाकार होतो. ते करायचे 5 1 5 5 1 5 शून्याला 0. ऑप्शन क्रमांक 2 येईल उत्तर. 650 रुपये केदारला द्यायचे असल्यास 10 रुपयाच्या किती नोटा देईल? 650 येते. 650 10 रुपयाच्या नोटा म्हणजे 10 ने भागायचे तर ऑप्शन क्रमांक 4 नंबर. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. 61 नंबरचा प्रश्न. खालील कोणत्या संख्येला 3 ने आणि 5 ने पूर्ण भाग जातो? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. या ठिकाणी 5 त्रिक 15 येईल,
15 आणि 25. त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 40. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 63. 1, 2 आणि 5 रुपयाच्या समान नोटा घेऊन 48 रुपयात एकूण किती नोटा येतील? एकूण नोटा विचारली. 5 आणि 6, 7, 8. 48 भागिले 8 जर केलं तर 8 सगळं 48. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या 6 नोटा आहेत. म्हणजे काय 6, 6, 12, 7, 18. तर एकूण नोटा किती असतील? 18. ऑप्शन क्रमांक 3 येईल. केदार शाळेत 8:25 वाजता भरते आणि दुपारी केशवची शाळा आणि दुपारी 1:45 ला सुटते, तर किती वेळ भरते? या ठिकाणी आपण काउंट जर केलं तर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील तारकांना सारखाच किंवा एकच वार असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 66 आहे. या ठिकाणी 66 मध्ये आपल्याला दिले 4 किमी आणि 50 मीटर म्हणजेच किती मीटर येईल? हे 4050. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. या ठिकाणी पहा आकृती आहे. त्या आकृतीचे जर आपण असे पार्ट केले, टोटल पार्ट वेगवेगळे 4 3 6 8 भागापैकी 2 भाग रंगवले. पण हे ऑप्शन मध्ये नाही, म्हणजे बे बे बेचोक 8 1/4. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल या ठिकाणी. तर पहा अपूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला. अपूर्णांकाची बेरीज करताना छेद काय आहे? समान आहे. छेद समान असले आपण एकदाच लिहितो. 5 7 7 सारखा आहे म्हणून एकदाच लिहिला. आणि 3 आणि 1 4 आणि 1 5. ते 5/7 हे उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अंश समान असल्यास त्याचा छेद लहान तो मोठा असतो. क्रमांक 2 उत्तर आहे या ठिकाणी आपलं. पुढील प्रश्नाकडे वळूया. 70 नंबरचा प्रश्न. तर पहा या ठिकाणी दिले, एका आयताची लांबी दिली, रुंदी दिली आणि आयताची म्हणजे जर आयताच्या परिमितीचे सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी होईल. दोघांची जर बेरीज केली 9 आणि 7 या ठिकाणी होतील 16 आणि 16ला काय करायचं? या ठिकाणी 2 ने 16 32. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पहा या अपूर्णांकाचे वाचन कशा पद्धतीने कराल? 7/15. ऑप्शन क्रमांक 1 येईल. पहा या ठिकाणी छेद समान आहे म्हणून एकदाच लिहायचा या ठिकाणी, आणि यांची काय करायची? अंशाची वजाबाकी बेरीज करून घ्यायची. तर उत्तर 11/18. ऑप्शन क्रमांक 1 येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. 73 नंबरचा प्रश्न आहे. पहा 1 रुपये 5 पैसे ही संख्या कशा पद्धतीने लिहाल? 1 रुपये आणि 5 पैसे म्हणजे 0.5 लिहिता येईल आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 मध्येच उत्तर पाहायला मिळेल. 1 लिटर दुधाला 48 रुपये लागतात, तर एका आठवड्यात किती रुपये लागतील? तर आपण 7 ने गुणायचं. ठीक आहे. गुणाकार केला तर येईल 336 उत्तर. 6 तास 28 मिनिटं, 2 तास 15 मिनिटं यांची बेरीज जर केली 6 आणि 2 8 तास येईल. 28 आणि 15ची जर बेरीज केली येईल त्या ठिकाणी 28 आणि 15 43. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 76. या ठिकाणी इंग्रजी चालू झालेली आहे आता. खालील अक्षरात लहान लिपीतील कोणते? ऑप्शन क्रमांक 2. खालील शब्द वर्णानुक्रमे मांडले तर तिसरा शब्द कोणता येईल? ऑप्शन क्रमांक 4. खालीलपैकी होमोफोन्सची चुकीची जोडी या ठिकाणी निवडायची आपल्याला. तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2. ट्रू या शब्दाचा विरुद्धार्थी फॉल्स. ऑप्शन क्रमांक 3 येईल उत्तर आपलं. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 80. तर पहा 80 या ठिकाणी दिलेले चव घेण्यासाठी महत्वाचा अवयव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 टंग. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 81. पहा या ठिकाणी सांगितलेले आपल्याला खालीलपैकी वेगळा पर्याय शोधायचा आहे आपल्याला.
तर या ठिकाणी पिंक, ब्लू, हॉकी आणि ब्राऊन, हॉकी हे उत्तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी बरोबर स्पेलिंग कोणती? ऑप्शन क्रमांक 2 बरोबर स्पेलिंग आहे. ऑगस्ट हा वर्षातील डॅशवा महिना आहे. ऑप्शन क्रमांक 2 8 हा या ठिकाणी एक दिलेल्या अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. याही साईडला आणि या साईडला. तर स्टारच्या ठिकाणी कोणतं अक्षर येईल? तर पहा या ठिकाणी जर आपण NET नेट म्हणजे जाळी होईल, तर ऑप्शन क्रमांक 3 इथे एन येईल, कारण असं केलं तर नोज होईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 85. पहा 85 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले खालील पैकी वेगळा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. तर वेगळा पर्याय कोणता आहे? मार्च, सॅटर्डे, जुलै, नोव्हेंबर. बघा ते वाराचं नाव आहे, बाकीचे महिन्याचे नाव आहेत. समोरील बाण कोणत्या दिशा दर्शवतो? हा बाण कोणती दिशा दर्शवतो? तर लेफ्ट. डिअर या शब्दाचे होमोफोन निवडा. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यमक न जुळणाऱ्या शब्दाची जोडी या ठिकाणी निवडायची. न जुळणारी जोडी निवडायची. पहा रेड रेड ही जोडी जुळत नाहीये. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 89. पहा या ठिकाणी 89 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक चित्र दिलेले आहे. चित्र पहा आणि पर्यायातील तुलना दर्शवणारा शब्द ओळखायचा आहे. ॲज डॅश ॲज रोज. उत्तर येईल रेड. वेस्ट दिशेच्या विरुद्ध दिशा असणारी कोणती आहे? तर उत्तर येईल ईस्ट. निशाचा रांगेत 21वा क्रमांक आहे, तर ती रांगेत कितवी असेल? ठीक आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 1 21. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 92. पहा समोरील चित्राचे नाव काय? या ठिकाणी हे जे चित्र आहे त्याचं नाव आपल्याला शोधायचे. काय आहे? ही सायकल आहे, सर्वांनाच लक्षात येते. ऑप्शन क्रमांक 1 साऊंड यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? ऑप्शन क्रमांक 2 सो. तुमचा मित्र प्रवासासाठी जात असेल तेव्हा तुम्ही त्यांना काय म्हणाल? काय म्हणणार? हॅपी जर्नी. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. फास्टिकच्या पिलाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 96. पहा या ठिकाणी 96 नंबरच्या प्रश्नामध्ये खालील गटात न बसणारे पद कोणते ओळखायला सांगितले. तर याचं उत्तर येणार आहे कॅरम. खालीलपैकी चुकीचा पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी चुकीची जोडी आहे. खालील गटात न बसणारे पद ओळखायचे आहे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल याचं. पुढील प्रश्न आहे 99 नंबरचा. त्या प्रश्नामध्ये दिले खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर पहा या ठिकाणी चुकीची जोडी जर आपण डॉग आणि कॉफ हे चुकीची जोडी असणार आहे. पुढील प्रश्न आहे 100 नंबरचा. पहा प्रश्नाला दिलेले तुमचा मित्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तेव्हा तुम्ही काय म्हणाल? काय म्हणाल? कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. या ठिकाणी बुद्धिमत्ता चालू झाली. दिलेल्या मालिकेतील डावीकडून 6वे अक्षर उजवीकडून कितवे असेल? ऑप्शन क्रमांक 4 येईल त्याचं 20वे. दिलेल्या अक्षरमालिकेत त ते न ही अक्षरे काढून टाकली तर तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालिकेत 12वे अक्षर कोणते? त्याचा उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 ठ. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 103. दिलेल्या अक्षरमालिकेत म पासून 1 2 3 असे क्रमांक दिले असता कशाची बेरीज 17 येईल? ऑप्शन क्रमांक 3 उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्न दिलेल्या वर्णमालेत अक्षरमालेतील प्रत्येक गटातील मधले अक्षर वगळले असता तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालिकेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते असेल? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल याचं. या गटात न बसणारे पद आहे. काय इथे दिले 41 37 19 27 याचं उत्तर येईल 27. बाकीच्या सर्व मूळ संख्या आहेत.
ठीक आहे. पुढील प्रश्न आहे ज्वारी, हरभरा, बाजरी, मका. याचं उत्तर येईल हरभरा. ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. पुढील प्रश्न आहे मेथी, वांगे, पालक आणि चाकवत. त्याचं उत्तर येईल वांगे. बाकीच्या सर्व पालेभाज्या आहेत. 8 नंबरचा क्वेश्चन, सॉरी 108. मेष, मीन, सिंह आणि रेवती. याचं उत्तर येईल रेवती. प्रश्न क्रमांक 109. पहा या ठिकाणी 462, 248, 364 आणि 265. तर याचं उत्तर येईल 4 नंबर. ऑप्शन क्रमांक 4. 110 नंबरचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी 81, 49 आणि 25 वर्गसंख्या आहेत. 65 ही वर्गसंख्या नाहीये, म्हणून याचं उत्तर येणार आहे 65. ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 111. तर पहा या ठिकाणी वरील अक्षरमालिकेत 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? तर पहा या ठिकाणी 1, 2, 3, 4. त्या ठिकाणी 4 संख्या आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. वरील अक्षरमालिकेत 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती? आपल्याला 3 ची कसोटी पाठ असायला हवी आहे. 5 संख्या आहेत पूर्ण. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 113. प्राचीन भारतामध्ये विविध कलेचा विकास झाला होता. या वाक्यात 3 अक्षरी शब्द किती आलेले आहेत? असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 4 आलेले आहेत. हा सोमवार, बुधवार, शुक्रवार एकाडे एक वार आलेला आहे. याचं उत्तर येईल रविवार. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न क्रमांक आहे 115. हा या ठिकाणी 115 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ग्रीष्म, वसंत, ग्रीष्म, वर्ष, शरद. त्याचं उत्तर आहे हेमंत. ऑप्शन क्रमांक 2. हा 8, 11, 15, त्यानंतर 20, 26 आणि पुढील संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायचे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येणार आहे. का या ठिकाणी दिले 41, 46, त्यानंतर दिलेले 56, 67, 80. तर पहा या ठिकाणी जर याचं उत्तर काढलं तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर येईल. कारण पहा 41 मध्ये 5 मिळवलं की किती झाले 46. 46 मध्ये म्हणजे दिलेली संख्या जी आहे त्यांच्या अंकाचीच बेरीज त्याच्यामध्ये मिळवली की पुढची संख्या तयार होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. खालील आकृतीत प्रश्नाकृतीत पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर पहा पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे वरचा भाग खाली जातो, खालचा भाग वर येतो, असं या ठिकाणी होणार आहे. पहा नीट जर निरीक्षण केलं तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 119. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे आकृती शोधायचे. पहा जर आपण या नीट ह्याच बाणाचं जर निरीक्षण केलं तर पुढील आकृतीमध्ये तो डावीकडे एक घर सरकलाय, इथे आलेला आहे. परत हा बाण पुढच्या आकृतीमध्ये एक घर इथे आलेला आहे, म्हणजे हाच बाण या ठिकाणी कुठे येणार आहे? इकडच्या साईडला येणार आहे, म्हणजे इकडच्या साईडला असा येणार आहे. तर प्रत्येक आकृतीचं निरीक्षण केलं तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 120. तर पहा या ठिकाणी 428 बरोबर 14 दिलेले आहे. जसे तर 352 तसे किती असं विचारलेलं आपल्याला. तर आपण जर या अंकांची बेरीज केली 8 आणि 4 12 आणि 2 14, तर याचंही तसंच येईल. 3 आणि 2 5 आणि 5 10. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक आहे 121. पहा हे अक्षर यापासून अर्थपूर्ण शब्द तयार केला तर उजवीकडून 5वे अक्षर कोणते? तर पहा याच्यापासून शब्द होतो उत्तर प्रदेश. काय होतो? उत्तर प्रदेश. आणि उजवीकडून 5वे 1 2 3 4 5. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते आपल्याला. व्यासपीठावर 8 व्यक्ती आहेत. व्यक्तीने एकमेकाचे हस्तांदोलन केले तर किती वेळा हस्तांदोलन होईल? पायाचं सूत्र आहे n कंसात n वजा 1 भागिले 2. त्याचं होईल 8 56 भागिले 2. तर ऑप्शन क्रमांक 2 28 उत्तर येईल याचं. एका चौरसाकृती मैदानावर प्रत्येक शिरोबिंदूवर एक. पहा हे चौरसाकृती मैदान आहे, प्रत्येक शिरोबिंदूवर एक म्हणजे इथं एक
इथे एक, इथे एक आणि इथे एक. मुलगा उभा केला, नंतर काही मुले अशा प्रकारे उभे केले की प्रत्येक बाजूवर मुलांची संख्या 8 होईल. पहा हे एक आणि हे एक, म्हणजे इथं 6 टाकतील मुलं, इथं 6 असतील, इथं 6 असतील, इथं 6 असतील. पहा 6 ही चौक 24 होईल आणि कोपऱ्यावरचे 4 28. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 124. पहा 124 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये दिलेले आरशातील प्रतिबिंब, म्हणजे उजवी बाजू डावीकडे जाते, डावी बाजू उजवीकडे जाते. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पहा या ठिकाणी 125 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते असं विचारलेलं आहे. पहा नीट जर निरीक्षण केलं आपण पूर्ण बॉक्सचं, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, हे 4 आणि हे 2 किती झाले 6, आणि या ठिकाणी 6चा वर्ग आलेला आहे 36. तसंच इथं 7 आणि 8, 8चा वर्ग 64 आलेला आहे. 6 वर्ग आहे 7चा, म्हणजे या या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 7. तर 2 दिलेले आणि इथं किती असणार आहे 5. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा मेंढीचे कोकरू तसे गाढवाचे काय असते शिंगरू. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. पहा या ठिकाणी दिलेले 217 जसे 14, 623 जसे किती. तर पहा हे 217 ला काय केल्यावर 14 आले, तर ह्या सर्व अंकांचा गुणाकार आहे. बे एक बे 7 2 14. तसंच करा 6 2 12, 12 3 36. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जर अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब का करायचं, कारण तुम्हाला या ठिकाणी नवोदयचे सर्व स्वाध्याय पूर्णपणे या ठिकाणी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. नवीन सिलेबसनुसार तुम्ही त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे पण बऱ्यापैकी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. त्यानंतर इतर शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे जसे NMMS याचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप, नवोदय अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळेल. ठीक आहे. चला तर आता प्रश्न क्रमांक 128 पाहूया. ऐकणे, कान, पाहणे, डोळे. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे 129. तर पहा 428 जसे 7 तसे 361 जसे किती असा प्रश्न आहे. तर बघा 8 आणि 2 10 आणि 4 14 यांची बेरीज जेवढी येईल त्याच्या अर्धी संख्या इथे आलेली आहे. तर पहा हे 6 आणि 3 9 1 10, 10 चे अर्धे येते 5. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळत आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. 7 जसे 49, 9 जसे 9 9 81. ऑप्शन क्रमांक 1. पहा या ठिकाणी दिले सौ जाधव यांना 2 मुले असून दोन्ही मुले विवाहित आहेत आणि त्यांना प्रत्येकी एक मुलगा आहे, तर त्यांच्या कुटुंबात किती जण आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 8 व्यक्ती असतील यांच्यात. पुढील प्रश्न आहे राधा आणि प्रेरणा क्रिकेट खेळतात. तर पहा या सूचनेवर आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचे म्हणजे 32 33 आणि 34 तीन क्वेश्चन. तर पहा या असा जर प्रश्न आला तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण बॉक्स करावा लागतो तयार. तर मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. बघा राधा आणि प्रेरणा. राधाला किती खेळणे आवडते. राधाला 2 खेळणे आवडते. सर्वात जास्त खेळ खेळणारे कोण आहे. त्याचा ऑप्शन क्रमांक 1 प्रेरणा. फक्त एकच प्रकारचं खेळ किती जण खेळतात असा प्रश्न आहे. तर 3 जण एकाच प्रकारचा खेळ खेळतात. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 35 36 आणि 37 हे जे प्रश्न आहेत हे दिलेल्या आकृतीवर या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. चला तर आता प्रश्न क्रमांक 35 कडे वळूया. 135. तर 135 प्रश्नामध्ये आपल्याला विचारले अ पासून ब पर्यंत जाताना किती घरे आहेत. तर पहा घर म्हणजे हे टिंब आहे. तर पहा अ पासून ब पर्यंत जाताना 1 2 आणि 3. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. पुढे विचारले अ पासून ब पर्यंत जाताना किती दुकाने आहेत. दुकाने काय स्टार आहेत. 1 2 3 आणि 4. किती दुकान आहेत 4. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. अ पासून ब पर्यंत जाताना किती वेळा वळावे लागते. तर पहा इथून 1
कोपरा 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 138. समोरील आकृतीत किती त्रिकोण आहेत पहा. या ठिकाणी 1, 2, 3, 4 नंबर द्यायचे, सर्वांची बेरीज करायची. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. प्रश्न आकृती सारखी दिसणारी म्हणजे तंतोतंत आकृती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळत आहे. पुढील प्रश्न आहे, हा सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. या ठिकाणी गवत, शरद, वतन, गरज यांची सांकेतिक भाषा दिली तर व साठी या ठिकाणी काय वापरले आहे असं विचारले तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. तण या शब्दासाठी काय वापरलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. त्या ठिकाणी 142 मध्ये नजर साठी काय वापरलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, हे प्रश्न तुम्ही नीट समजून घ्या. तुम्हाला जे मार्क असतील ते तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे 143. तर पहा, या ठिकाणी 143 प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की रस्त्यावरून नळातून पाणी वाया जात आहे, अशा वेळी तुमची कृती कोणती. नळातून पाणी वाया जात आहे तर ग्रामपंचायतीकडे तक्रार करणे, त्रुटी बंद करणे, आई वडिलांना सांगणे, शिक्षकांना सांगणे. पहा, या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर ऑप्शन क्रमांक 1 येऊ शकते. कारण या ठिकाणी नळातून पाणी वाया जात आहे याचा अर्थ या ठिकाणी असं सांगितलेलं नाही की नळाची त्रुटी चालू आहे आणि पाणी वाया जात आहे. असं जर या ठिकाणी नळाची त्रुटी चालू आहे असा जर उल्लेख असता तर त्रुटी बंद करणे हे उत्तर आलं असतं. तर या ठिकाणी मे बी हे ऑप्शन 1 नंबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 144. पहा, 144 नंबरच्या प्रश्नात दिले, समोरील आकृती जी आहे या आकृतीमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की समोरील आकृतीमध्ये चौकोन किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. हा चौकोन कसे काढायचे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5 नंबर द्यायचे, 1, 2, 3 द्यायचे, यांची बेरीज येईल 15, यांची येईल 6 आणि 15 चौकी 90. तर पहा, समोरील आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे. पहा, उभ्या दोघांची बेरीज या ठिकाणी 3 मध्ये आलेली, त्या दोघांची बेरीज इथे आलेली, या दोघांची बेरीज इथे येईल. याचा उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 61. एक दोरी 5 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतात. तर एक तुकडा जास्त होत असतो, 6 हे उत्तर या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 147. पहा, या ठिकाणी दिले, सुरेखा, मीना, गीता आणि रीता याचं उत्तर येईल कुसुम. पहा, 17, 21, 25, 29, 33. पहा, या ठिकाणी नीट निरीक्षण केलं तर संख्या काय होत आहे का वाढत आहेत. कितीने 4 4 ने प्रत्येक संख्या पुढे पुढे गेल्यानंतर वाढत आहे. त्याचा ऑप्शन क्रमांक तर येईल 3 नंबर 37. स्वतःचे काम स्वतः करा या वाक्यात 2 अक्षरी किती शब्द आलेले आहेत. याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 463 जसे 72 तसे 182 तसे किती. या सर्वांचा जर गुणाकार केला तर पुढील संख्या मिळते 18, 18 72 तसंच यांचं 8 1 8 8 2 16. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वर्ग 3 श्रेया परीक्षेतील जो पेपर झालेला आहे त्यामधील सर्व संभाव्य उत्तर सूची या ठिकाणी पाहिलेली आहे. पहा, या चॅनलवर तुम्हाला पहिली व दुसरी हे दोन्ही व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत संभाव्य उत्तर सूचीचे. तर या चॅनलवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेची माहिती उपलब्ध होणार आहे. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.